आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील नगरपंचायत सभागृहात शहरातील पाणीपट्टी वाढ आणि 15वा वित्त आयोग निधी मागणी या दोन विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। सदर सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती सुखलाल माळी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता घेण्यात आली। यावेळी उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले, पाणी पुरवठा सभापती पूनम गोविंद मराठे, सार्वजनिक बांधकाम सभापती मनोहर गोरख पाटील, स्वच्छता आणि आरोग्य सभापती संगीता चंद्रकांत सोनवणे, महिला आणि बाल कल्याण सभापती आरेफा बी अबू तालीम कुरेशी, नगरसेवक दीपक देसले, सुयोग भदाने, ज्ञानेश्वर सकट, रजुबाई सुभाष माळी, शीतल गुलाब सोनवणे, कमलताई रवींद्र पाटोळे, सुनीता अरुण देसले, अश्विनी संदीप राजपूत, पुष्पाताई गोपाळराव सोनवणे, अर्जुन रामसिंग भिल, स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी आदी हजर होते। तर मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, विपुल साळुंखे, दिनेश फुलपगारे, गणेश पवार, विवेक डांगरीकर यांनी कामकाज पाहिले। सभेपुढील विषय क्रमांक 1 पाणीपट्टी दरवाढीबाबत असा होता। त्या विषयावर चर्चा करताना पाणीपट्टी दरवाढ 2 ऑगस्ट 2010 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे आवश्यक असल्याचं मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी सांगितले। 2001 पासून नगरपंचायतीचे ग्रामपंचायतीची पाणीपट्टी 360 रुपये आहे। 2010 पासून ती आपण 860 रुपये करायला पाहिजे होती। त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढवून आताची योजना ही 2460 आपण वार्षिक घेतली तर ना नफा ना तोटा या तत्वावर आपण चालू शकतो। तरी देखील गावातील परिस्थिती आणि पाणी योजना पूर्ण होईपर्यंत आपण रुपये 1000 एवढी पाणीपट्टी सर्वसामान्यांना देखील परवडेल अशी ठेवली आहे। याद्वारे सर्वानुमते यास मान्यता देण्यात आली। नगराध्यक्षा कलावती माळी यांनी देखील सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी ठेवावी असं आवाहन केलंय। सरसकट 2460 न करता आता फक्त 1000 करावे असं मत व्यक्त केलंय। परंतु उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी सदरील पाणीपट्टी दरवाढ आवाक्याबाहेर असून सर्वसामान्य लोकांना न परवडणारी असल्यानं ती दुप्पट म्हणजे 700 ते 750 पर्यंत करावी अशी मागणी विरोध दर्शवत बराच काळ लावून धरली। नगरसेवक सुयोग भदाने यांनी देखील दरवाढ लोक भरतील पण शहराला पाणी पुरवठा सुरळीत करा। चर्चेत उदय देसले, मनोहर पाटील, दीपक देसले, प्राध्यापक दीपक माळी यांसह नगरसेवकांनी सहभाग घेतला। काही काळ ताणतणावानंतर अखेर सर्वानुमते 1000 रुपये दरवर्षी पाणीपट्टी दरवाढ करण्यात आली आहे। सदरील दरवाढ एप्रिल पासून सुरू होईल। सर्वसामान्य लोकांना सदरची दरवाढ तिप्पट झाली असल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या। ही दरवाढ कितपत यशस्वी आणि वसुली यावर अवलंबून आहे। विषय 2 15वा वित्त आयोग निधी सन 2023 पासून थकीत असल्यानं त्यावर मागणीसाठी चर्चा करण्यात आली। सभेत विषयाचं वाचन लिपिक विवेक डांगरीकर यांनी केलंय। फक्त पाणी योजनेचा खर्च शहरामध्ये सुद्धा हा मोठी अडचण आहे। त्यांना पाणी दिवसाला 24 तास मिळतं म्हणून ते लोक सर पाणीपट्टी भरते। वाढ नाही आणि आपण 2324 रुपयाची वाढ करत असाल ते तेलवणार आहे का शेवटी कसं आहे शेवटी हा पूर्ण शहरी भाग नाही पूर्ण ग्रामीण पण नाही आलंच आहे। ठीक आहे, आता ग्रामपंचायत एकपासून तुम्ही ती आज वाढ केली नाही आणि ते आज एकदम या गोष्टी पुढे आणायच्या ही थोडं चर्चा करून घ्यायला पाहिजे आणि याच्या पुढे काय करावं अध्यक्षांच्या परवानगीने अध्यक्ष उपाध्यक्ष संमती सभापतीच्या सांगणार त्याची चर्चा करून जो अजेंडा विषय घेतला तुम्ही ही माहिती अजेंडा बरोबर दिली गेली आपल्याला बोलता येतं। आता कसं आम्ही 1% काढता येतं लोक मग ते 360 पण त्याच्यामध्ये खर्च निघायला पाहिजे। याच्यात 1500 ते 1200 याच्या दरम्यान हे सर्व मी सांगताय मत म्हणून सांगतो हे कशासाठी सांगतोय पुन्हा वाढ होणार नाही फक्त पाणी योजनेचाच खर्च निघणार एवढं अपेक्षित आहे। फक्त पाणी योजना 2060 काही चिंता करायची नाही। आम्ही लोकांकडे जाऊ, आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून तसं काही तुम्ही समजू नका। आता साहेबांनी जे अध्यक्षांनी सांगितलं 860 रुपये मान्य करून घ्या।
जेणेकरून आमचाही येऊन जाईल. आम्ही नवीन ते आपण नवीन मान्य करणार की तुम्हीच करून राहिले, आम्ही फक्त मत मांडणार. तसं बघलं तर शासन निर्णय जो 2009चा आहे, 2/8/2010 जो शासन निर्णय आहे, त्याच्यामध्येच शासनाने पीक नमूद केली, दर नमूद केलेले किंवा याप्रमाणे पाणीपट्टी आकारली गेली पाहिजे कमीत कमी. तर त्याच्यानुसार आपली आता मागच्या योजना पाणीपुरवठा योजना ज्या मंजूर होते महाराष्ट्र सुवर्ण महाअभियान 2016 साली आपला जो सर्क्युलर पास झाला, त्याच्यामध्येच पाणीपुरवठा जर तुम्हाला शहरामध्ये योजना जर मंजूर करताय तर शहरामध्ये नाना तत्वावरती चालण्यासाठी व ते आर्थिक तूट भरून घेण्यासाठी कमीत कमी 2435 रुपये दर हे लागतील. पण प्रत्येक आता जसं ग्रामपंचायत नगरपंचायत आपल्या नगरपंचायत मोठमोठ्या नगरपंचायत प्रवर्ग नगरपालिका गोवर्धन नगरपालिका यांनी त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार त्याचे दर ठरवले. तर ही आपली ज्या शहरामध्ये आपण टोटल लोकसंख्येप्रमाणे बघितलं आपल्या आता प्रॉपर्टी कसं 6600 एवढ्या प्रॉपर्टीज, पण त्याच्यापैकी नळ कनेक्शन झाले 4907 एवढी नळ कनेक्शन आपल्या आता सध्याच्या स्थितीत याच्यामध्ये आहे प्रॉपर्टीवरती, म्हणजे रजिस्टरवरती. तसं बघितलं तर सध्याच्या वेळेला तुम्ही दुसरं काय म्हणतो बघितलं 306 रुपये नळ जोडणीप्रमाणे आपले फक्त 17.86 लक्ष एवढी वसुली होती. म्हणजे आपण ऑलरेडी लॉसमध्ये. 4960. मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.